तर गाईज फायनली आपली ऑर्डर संपली. आता आपल्याला थोडं माहिती आहे का, डायरेक्ट गाडीला टेप टाकण्यासाठी विशालने पारनाथ केला दाजीला. दाजी म्हणले टाका. आता गाडी लावली आपण पार्किंगला फायनली, त्याच्यावर टाकतो. हो फायनल रेडी झालेला आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये क्रिसमसचा दिवस. तर गाईज मी सध्या बॅकग्राऊंडला काय आहे तुम्ही बघताय का, आवाज काय होतो त्याच्यावर तुम्ही सांगू शकता. मी कुठं झालो तुम्हाला दाखवतो. एवढ्या बॅगीन ते काय येतं ते काय आता मला कळलं नाही सांगा. नाही तर मी तुम्हाला कामात तर मी दिसणारच मी काय करतोय काय नाही. तर गाईज तर सांगतो, रिव्ह्यू करतो. आज मी डबल चालू कुठं स्क्रीन बसवायला. आजच्या दिवशी एक ऑर्डर आहे. कुठं जाऊन गाईसले होय गवळी, कोणतरी गवळी त्यांचं लग्न आहे मेरीला. गाईज म्हणलं घरी बसण्यापेक्षा आता आपल्याला गावाकडं तर जायचंच आहे. म्हणलं घरी बसण्यापेक्षा चला आपलं दिवस जाऊन डबल आपलं मग ते स्क्रीनचे कनेक्शन बंद आहे त्यापेक्षा आपलं म्हणलं चला. अरे बंद नको पाडू विशाल, असे बागर चाय नको करू रे. गाईज फुल ऑफ रॉडिंग हा. गाईज स्पीड ब्रेक, डायरेक्ट गाडी हाय तेवढा काटायला टेकली. फुल क्रेझी गाडी चालण्याच्या बाबतीत. 71, 72 गाईज 70+ जास्त 70+ डायरेक्ट. रस्ता एकदम भुंगा आहे त्याच्यामुळे काही अडचण वाटत नाही. काही नाही सगळा खाली रस्ता आहे ते, किंवा गाडी चाला काही वाटत नाही. हो भाई साहेब मला बसायचं वाटतंय एवढं. मी आणखी एखाद्या कार मी सगळं नाही चाललं एवढ्या फुल स्पीड एवढं विचार चाललं राहिलाय. हो भाई साहेब पाण्यातून हो भाई साहेब. तर काहीच फायनली पोहोचा लॉन्सवर. कल्याणम लॉन्स. लॉन्स कमी नर्सरी जास्त ऑर्डर राहिली. काय भानगड काही मोठं लॉन्स आहे पण चांगलं गार्डन टाईप. गाडी तिकडं सर. तर काहीच फायनल आपण सगळ्या पेट्या खाली घातलेली इथं. आणि आता आपण चालू दाई घेऊन पुढं डायरेक्ट स्टेजवर तिथं. हो तिथं तो वॉल तर फायनली बाहेर काढलेली. फाटाफट विचार बॅग दिलेल्या आहेत. विचार दावे ते गोळा करायला लावलेली. तर मित्रांनो एवढा पोपटा झाला त्या पेटेवर, एवढा जाम पोपटा. तेवढा अख्खा जागा काढावा लागला. अख्खी कपडे ती मळली ती फ्रेश केली. गाईज आलोच. स्क्रीन सगळी फिट केली बघा. सगळा सेटअप रेडी केला आहे. विषय काय झालं, आपलं जे प्रोसेसर आहे प्रोसेसर याचं पॉवर केबल जर राहिला. याला पॉवर कसा लागतो माहिती आहे का, सेम आपल्या CPU सारखा पॉवर लागतो. इकडे सर इकडे असा पॉवर लागतो. हा पॉवर राहिला घरी सगळा पचका झाला. विशाल चाललाय पॉवर आणायला. फक्त विशाल चाललाय. गाडीने एक फोर व्हीलर घेऊन जावं लागतं डायरेक्ट टेम्पो. विशाल काय पर्याय नाही. तर गाईज फायनल झाली स्क्रीन चालू. गाईज पॉवर केबल एक सोडून दोन गाडीतच आम्ही पाहिलंच नाही. विशाल त्याचा लूक. गाईज इकडे जसं आपण लूप देऊन तसं तिकडे स्क्रीन बदलत बघा. झालं ॲडजस्ट. ओके
सगळा झालेला आहे. आज चालू आपलं स्क्रीन खोलायचं, कॅडवर सगळं काढलं आहे तो पॉवर केबल. लग्न मग सगळं आवरलेलं आहे. आपले म्हटलं आपले मित्र इथं गोसाई तर लग्नावर सगळं आवरलेलं आहे. आता फक्त सगळे पॅनल काढायचे ठेवून द्यायचे खापा पॅट्यामध्ये. विशाल फटाफट करून राहिलं काम. तर काही फायनल आपली त्याला सगळं काम झालेलं आहे. सही स्क्रीन वगैरे खोललेली. तर फक्त याला आलुविदा म्हणायचं. पाय आलेली टाईम आलेला आहे. आलुविदा म्हणायचा टाईम आलेला आहे. तर काहीच फायनली आपली ऑर्डर संपली. आता आम्हाला थोडं माहिती आहे का, डायरेक्ट गाडीला टेप टाकण्यासाठी विशालने पारनाथ केला दाजीला. दाजी म्हणले टाका. आता गाडी लावली आपण पार्किंगला फायनली. तर घेऊन टाकतो. हो कसं आहे कॉम्बिनेशन आहे, कसं काय आवाज होतोय गाईज. तर फायनली बसच काम चालू आहे. मेरी लाल नाही ते काय गाईज एक साऊंड तर लगेच बसवला पण आणि एक साऊंड बसवायचं. साऊंडच नसले आणि काय तो उपर येतं का इयरबॉक्स. भरपूर मोठं सेटअप या. बहुत आता फायनल रिझल्ट कसं होतोय, आवाज फिवा तसं काही विशाल कसं वाटतंय. हां डायरेक्ट फिट करायचे. फायनल रेडी झालेला आहे. Voices in my head go. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकोनाचा तो मोत्याची नथनी. तर गाईज फायनली अर्ध्या तासाच्या नंतर अर्धा तास लागला गाईज. 30 मिनिटं मोकळी लागली. आता जास्त सेटअप बिल्ड करण्यासाठी. गाईज आता विषय कसा माहिती आहे का, आता हा आवाज कमी जास्त करायचा बरं का. म्हणजे आवाज कमी जास्त करायचं. व्हॉल्यूम अप अँड डाऊन हे त्याचं म्हणजे नुसते गाणं नाही वाजत. नुसतं गाणं वाजत त्याचं हे. आणि हे त्याचं उपरचं हे उपर हे गाणं कमी जास्त म्हणजे गाणंचा आवाज कमी जास्त करण्यासाठी आणि पुऱ्या दोन्ही कंट्रोलचा आवाज कमी जास्त करण्यासाठी. इथं आहे खाली इयरबॉक्स म्हणजे याला उपरच म्हणलं सगळं जवळपास. साईडने ते डोल्बी साऊंड. इकून एक हे इयरबॉक्स हे त्याचं एम्प्लिफायर आणि हे त्याचे डोल्बी साऊंड. बाय जेवढे भयानक वाजतात का नाही नादून वाजतात नादून. तुम्ही दाखवू द्या मी. चला विशाल गेला टिअरिंगला कवर घ्यायला. गाईज फायनल गाडी घरी आणली. बाबाची रिॲक्शन बघत तिथला एवढा वाजवाय झाला बाबा साऊंड. एवढा वाजवाय झाला इथून तिथून फुल आवाज. येडा चलाय बाबा. त्याने किती रुपये काढले साऊंडला? किती? 5,000 रुपये. टेम्पोला हा हे बघा. इकून एक साऊंड तिकून एक साऊंड आणि मग खाली पण एक साऊंड आहे. 3 साऊंड टाकले. पुढे दिसत नाही. दिसत नसतं ते. किती आहे?
एसटीचे काढ आहे पत्ते आणले त्यांनी गेला तुम्ही कसला दाजी कुठे गेला येऊन कुठे गेली तर काहीच फायनली ऑर्डर कंप्लीट केली घरी आलो जेवण वगैरे केलं आता वाजले 10. तर मित्रांनो आज झाला माझा झोपायचा टायमिंग. तर मित्रांनो आज मला तर वेगळंच मोटिवेशन भेटलं आहे. मोटिवेशन काय ते सांगत नाही म्हणजे येऊन असं नॉर्मलचं मोटिवेशन आहे पण कसं माहिती आहे का मापाच भेटलं म्हणजे मी जवळपास नाही का ह्या 1 ते 2 महिने जे व्हिडिओ शूट होतो ना ते एकदम असं रँडम शूट होतो म्हणजे जास्त लक्ष दिलं असं यूट्यूब चॅनलवर. सध्या कसं माहिती का चला आता पुढचे 1-2 दिवस तर पुढं आपण एकदम चॅनलवर एकदम फोकस करणार. तर तो जाऊन द्या आता चला फायनल माझा झोपायचा टाईम झाला आहे. भेटून तर बघून तोपर्यंत आपल्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटून तर बघून चला बाय बाय. Se abre, ele deu uma história comigo, mas no meu peito só cabe o jaca com ele tem o contato.